नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील श्री वैजेश्वर देवस्थानात ऋषी पंचमी निमित्त आयोजित विशेष पूजा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। या कार्यक्रमात पूर्व विदर्भाच्या भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील भाविक भक्त हजारोच्या संख्येत उपस्थित होते। या सर्व भाविक भक्तांनी देवस्थानाच्या जवळ असणाऱ्या वैजेश्वर घाटावर जाऊन पवित्र स्नान करून कश्यप ऋषी, भारद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम आणि वशिष्ठ या 7 ऋषी आणि अरुंधती यांचे पूजन केले। हा धार्मिक सोहळा अधिक भक्तिभावपूर्ण, सुव्यवस्थित आणि शिस्तपूर्ण पद्धतीने पार पाडण्याकरिता वैजेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर उरकुडकर, उपाध्यक्ष लोमेश ठेंगडी, सहसचिव सुरेश अवसरे, कोषाध्यक्ष प्रकाश पोटफोडे, मनोहर खडकी, राजेश येलसेट्टीवार, राजू चोपकर, संदीप खंगार, श्यामदास शिवरकर, उरकुडा शिवरकर आणि देवस्थान ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। यासाठी पवनी शहरातील स्थानिक पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग प्रशासन आणि शहरातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले। या विशेष पूजन कार्यक्रमानिमित्त ट्रस्टचे सदस्य दत्तू हटवार आणि पूजेला उपस्थित असणाऱ्या अन्य भाविक भक्तांनी आपली प्रतिक्रिया भिवापूर टाइम्सला कळवली। मी दत्तू हटवार, वैजेश्वर देवस्थान पंच कमिटी पवनी। आम्ही हा ऋषी पंचमीचा कार्यक्रम दरवर्षी उत्साहाने साजरा करत असतो आणि या उत्साहाकरता विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यापैकी महिला भाविक वर्ग हा या ऋषी पंचमी निमित्ताने दरवर्षी येत असतो। त्यांना माझ्या मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा। ऋषी पंचमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विदर्भाची काशी पवनी येथे खूप चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातून सुद्धा आमच्या महिला भगिनी, आमच्या आजी आई इथे आलेल्या आहेत आणि खरंच विदर्भाची काशी पवनी हे एक सुंदर असं ज्योतिर्लिंग आहे आणि या ज्योतिर्लिंगाला पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि या पवित्र सण साजरं करण्यासाठी खूप दुरून दुरून आलेल्या सर्व महिला भगिनींचं आमच्या या वैजेश्वर देवस्थान पंच कमिटी तसेच आमचं कुकडी खंबोरा देवस्थान गणपती यांच्यातर्फे सुद्धा व नवोत्साही गणेश मंडळ पवनी यांच्यातर्फे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पवनी तीर्थक्षेत्र वैजेश्वर इथं आम्ही सगळे महिला एकत्र जमलो आणि ऋषी पंचमी हा कार्यक्रम काय करता इथे येऊन ते सांगा। हा, इथं येऊन आम्ही आंघोळ करतो आणि एक दिवस ऋषीमुनी सारखं जीवन कसं जगत होते त्याप्रमाणे आम्ही ती पूजा मांडून या व्रताची आम्ही जेवण करून सांगता करतो। देव तांदळाचे वापर करतो आणि इतर वाडीमधला भाजीपाला जो ते अन्न हे प्राशन करतो त्या दिवशी, असं या व्रताची हे आहे। हा व्रत कशासाठी केला जातो ते सांगा। रजस्वला दोषातून मुक्तता व्हावी यासाठी हा व्रत केलेला जातो आणि ह्या दिवशी आंघोळ केल्यानंतर अनेक तीर्थांचे पुण्य आपल्याला मिळते, अशी आधीपासूनची परंपरा आहे आणि म्हणून सर्व स्त्रिया आणि सगळेच करू शकतात हा व्रत। आपला सगळा दोष नष्ट होतो आणि आपण समोर चांगल्या कुळात जन्म होईल ही पण एक अशी हे आहे।
विदर्भातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.